डॉक्टर महेशने इंटरव्ह्यूसाठी जसा केबिनमध्ये प्रवेश करतो तसं त्याचं पाय तिथेच थांबतात. कारण का इंटरव्ह्यू घेण्यासाठी जी मॅडम बसली होती ती दुसरी तिसरी कोण नसून महेशची पहिली बायको माया होती. 20 वर्षापूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला होता. जेव्हा महेश वळून परत जायला लागला तेव्हा मायाने त्याला आवाज दिला, हे बघा डॉक्टर महेश, तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा नसेल तर कमीत कमी थोड्या वेळ इथं बसू शकता का? महेशला मनात नसताना सुद्धा तिथे थांबावे लागलं. महेश मायाच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला. ह्या हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक सर्जनची गरज आहे, त्यामुळे विचार केला की इंटरव्ह्यू द्यावा. तसं पण मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये माझं काम करत आहे. माया म्हणाली की मग तुम्ही माघारी का चालला होता? आम्हाला एका चांगल्या ऑर्थोपेडिक सर्जनची गरज आहे आणि तुम्ही एक चांगले सर्जन आहात. तुमच्यासारख्या हुशार डॉक्टरांची या हॉस्पिटलला गरज आहे. प्लीज या दवाखान्यात तुम्ही जॉईन व्हा. महेश हा बेरोजगार होता. तो खोटं बोलत होता की तो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जॉईन आहे. महेश हा खूप मायाळू आणि हळवा होता. पेशंटकडे पैसे असो किंवा नसो ट्रीटमेंट करत असायचा. त्यामुळे हॉस्पिटलवाल्यांना नुकसान होत होतं. त्याच्यामुळे त्याला कोणीच कामाला घेत नव्हतं. महेश उठून उभा राहिला आणि म्हणाला की मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगेल. तो जायला निघाला पण माया म्हणाली की अहो, कॉफी तर पिऊन जावा. सॉरी मॅडम, मी कॉफी पित नाही, आणि तो निघून गेला. महेश गेल्यानंतर मायाने एक मोठा श्वास घेतला आणि आपलं काम करू लागली. संध्याकाळपर्यंत महेशच्या उत्तराची ती वाट पाहत होती. माया आणि महेशचा संसार फक्त 5 वर्ष चालला होता. महेश हा असा डॉक्टर होता की तो दुसऱ्यांची मदत करत होता. एखाद्या गरिबासाठी महेश त्याचा पैसा वापरत होता. भिकाऱ्यांना तो घरी घेऊन येत होता. त्या भिकाऱ्यांना खाऊ पिऊ घालून आणि नवे कपडे देऊन पाठवत होता. एवढेच नाही तर गल्लीमधले सगळे कुत्रे त्याने दोस्त बनवले होते. तो सगळ्या कुत्र्यांना जेवण देत होता. त्यामुळे संध्याकाळी जेव्हा महेश कामावरून येत होता तेव्हा सगळे कुत्रे त्याला घोळका घालत बसत होते. महेश कधीकधी पूर्ण महिन्याचा पगार त्या गरिबांना वापरत होता आणि नेमकं हेच मायाला आवडत नव्हतं. त्यामुळे त्या दोघांचं पटलं नाही आणि त्यांनी स्वखुशीने एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेतला. जेव्हा त्यांनी घटस्फोट घेतला होता तेव्हा त्यांना 2 वर्षाचा एक मुलगा होता आणि तो मुलगा मायापाशी राहत होता. त्यांचा मुलगा पण डॉक्टर होण्याचं शिक्षण घेत होता. मायाने महेशसोबत घटस्फोट घेतल्यानंतर डॉक्टर प्रदीपसोबत तिने लग्न केलं होतं. प्रदीपपाशी आधी छोटंसं क्लिनिक होतं, परंतु आता त्याचा मोठा हॉस्पिटल आहे. प्रदीप मायापेक्षा वयाने खूप मोठा होता. त्यामुळे 2 वर्षापूर्वी पॅरालाइज झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. माया आणि प्रदीपचं त्या दोघांचं मूलबाळ नव्हतं. आता माया एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची मालकीण होती. मायापाशी पैशाची काही कमी नव्हती, परंतु तिला सुख मात्र भेटत नव्हतं. काहीतरी कुठेतरी कमी पडत आहे असं तिला नेहमी वाटत होतं. तिला सतत महेशची आठवण येत होती. जो माणूस आपल्यावर जीवापाड प्रेम करत होता त्या माणसाला आपण हरवलं. त्यामुळे मायाच्या मनात महेशविषयी खूप भावना दडल्या होत्या आणि तिला आता त्याचा पश्चाताप होऊ लागला की आपण महेशसारख्या माणसाला सोडून दिलं. माया अजून एकदा महेशच्या सोबत राहण्याचा विचार करत होती. मायाला माहीत नव्हतं की महेशने दुसरं लग्न केलं आहे का नाही. तिला फक्त एवढं वाटत होतं की महेशने या हॉस्पिटलमध्ये जॉईन व्हावं. महेशला वाटलं तर तो गरिबांची फुकट ट्रीटमेंट करू शकतो. संध्याकाळी जेव्हा महेशचा फोन
मायाला आला नाही तर तिचं मन बेचैन होत होतं. मायाने इंटरव्ह्यू नावामध्ये त्याचा नंबर शोधला आणि त्याला फोन केला. डॉक्टर महेश, तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलं नाही. मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे. महेश म्हणाला की सॉरी मॅडम, मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये काम करू शकणार नाही. माया म्हणाली की प्लीज नकार देऊ नका. तुमच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी घडतील. तुम्ही हवं तर गरिबांची ट्रीटमेंट या हॉस्पिटलमध्ये फुकट करू शकता. तुम्हाला कोणीच काही म्हणणार नाही. प्लीज या हॉस्पिटलमध्ये जॉईन होण्यासाठी होकार द्या. महेश म्हणाला की विचार करा मॅडम, माझ्यामुळे तुमचं खूप मोठं नुकसान होईल. माया म्हणाली की मला काहीच फरक पडत नाही. तुम्ही उद्याच्याला जॉईन होणार आहे ना? महेश 2 मिनिट विचार करतो आणि म्हणतो की ठीक आहे, मी उद्याच्याला जॉईन होत आहे. महेश येण्यासाठी तयार झाला म्हणून माया खुश झाली. आयुष्यात काय घडेल कधी काही सांगता येणार नाही. ज्या मायाला आपला नवरा महेश आधी फुकटमध्ये ट्रीटमेंट केलेले आवडत नव्हतं आणि आज तीच माया फुकट ट्रीटमेंट घेण्यासाठी महेशला सांगत आहे आणि त्यावेळेस तिला त्याचा स्वभाव आवडत नव्हता, परंतु आता तिला तो स्वभाव आज खूप आवडायला लागला होता. दुसऱ्या दिवशी महेशच्या आवडीची निळ्या रंगाची साडी मायाने घातली आणि माया पण सकाळच्या वेळी लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचली. महेश पण टायमाला हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता आणि तो त्याचं काम करत होता. महेशने मायाकडे जास्त लक्ष दिलं नाही. हळूहळू दिवस जात होते. एक दिवस माया महेशला डिनरसाठी संध्याकाळी महेशला तिच्या घरी घेऊन गेली. मायाच्या गाडीमध्ये बसून तो मायाच्या एरियामध्ये गेला आणि जेव्हा माया गाडीमधून खाली उतरली तेव्हा गाडीच्या चारही बाजूने कुत्र्याचा घोळका जमा झाला होता. माया येताना ब्रेड आणि दुधाचे पॉकेट घेऊन आली होती आणि तिने एक एक करून साऱ्या कुत्र्यांना खाऊ घातले. माया सगळ्यांना आपल्या हाताने खाऊ घालत होती. 45 वर्षाच्या मायाकडे महेश आश्चर्याने पाहत होता. आज महेशला मायाचं जीवन खूप आवडलं होतं. माया त्या कुत्र्यांची आई असल्यासारखी वाटत होती. महेशला हे पाहून त्याला खूप छान वाटलं. सगळे कुत्रे तिला स्पर्श करत होते, चाटत होते, परंतु माया अजिबात विचित्र तोंड करत नव्हती. ज्या मायाला कुत्रा आवडत नव्हता आणि ती माया आज कुत्र्यांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवत होती. नंतर दोघे पण त्या घरात प्रवेश करतात. महेश म्हणाला की मॅडम, तुमच्यामध्ये हा बदल कधी आणि कसा झाला आहे? तुमचा स्वभाव आधी असा नव्हता. एवढा बदल होणं अशक्य आहे. अचानक तुम्ही पशुप्रेम कसं करू लागला? माया काहीच बोलली नाही, फक्त महेशकडे बघून हसत होती आणि म्हणाली की तुमच्या मुलामुळे माझ्यात एवढा बदल झाला आहे. तुमचा मुलगा सेम तुमच्यासारखा आहे. 10 वर्षापूर्वी आपला मुलगा मला म्हणाला की तुझं मन दगडाचं आहे. तू आई आहेस का कोण आहेस? देवाने माझी आई कसली बनवली आहे? तुमचा मुलगा स्वभावाने सुद्धा तुमच्यावर गेला आहे. आज तुम्ही घरी आला आहात. तुम्ही तुमच्या मुलाला पाहणार नाही का? महेश म्हणाला की माझे डोळे त्याला पाहण्यासाठी तरसले आहेत. कुठे आहे तो? मला का दिसत नाही? तुम्ही त्याला बोलवता का? महेशने मग समोर पाहिलं की एक 23-24 वर्षाचा मुलगा त्यांच्याकडे येत होता. महेशला तो आपल्या सावलीसारखा दिसत होता. तो मुलगा हुबेहूब त्याची कॉपी होता. तो पहिल्यांदा आपल्या वडिलांच्या पाया पडला. महेशने त्याला खांद्याला धरून उठवलं आणि त्याला आपल्या मिठीत घेतलं. माया म्हणाली की तुम्ही दोघं एकमेकांना पहिल्यापासून ओळखत आहे का? महेश हसत सांगू लागला की
काही वर्षापासून हा मला खूप वेळा भेटायला आला होता, पण ह्याने हॉस्पिटलबद्दल आणि हा माझा मुलगा आहे म्हणून मला काही सांगितलं नव्हतं. मॅडम, तुमच्या दवाखान्यामध्ये ऑर्थोपेडिक सर्जन पाहिजे आहे म्हणून पण मला ह्याने सांगितलं होतं. माया आपल्या मुलाच्या पाठीत एक बुक्की मारते आणि म्हणते की मला हे तू का नाही सांगितलं. त्यांचा मुलगा हसतो आणि म्हणतो की मम्मी, तू तर ह्यांच्यासोबत नातं तोडून टाकलं आहे, त्यामुळे तुला दुसऱ्यांचं काय सांगू. म्हणून मी दुसऱ्यांचं काय सांगणार होतो. नंतर तिघे मिळून खूप छान डिनर करतात आणि डिनर केल्यानंतर महेश आपल्या घरी जायला निघतो. तेव्हा माया महेशला म्हणते की मी तुम्हाला एक विचारू का. महेश म्हणतो की काय विचारायचं आहे. माया म्हणाली की तुम्ही दुसरं लग्न केलं आहे का. महेश म्हणाला की मी पैसे उडवी आहे ना, त्यामुळे कोण माझ्यासोबत लग्न करणार. मला सगळे वेडे म्हणतात. मी आजपर्यंत खूप मित्र, दोस्त, पेशंट बनवले, परंतु एक चांगली जीवनसाथी मी अजून बनवू शकलो नाही. मी खूप गरीब आहे. मी आजपर्यंत 1 रुपयासुद्धा जमा करून ठेवला नाही. माया म्हणाली की तुम्ही ज्या गरीब पेशंटची ट्रीटमेंट केली आणि त्या मुक्या जनावरांना तुम्ही खाऊ घातलं, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला खूप आहे. त्यांचा आशीर्वाद पैशापुढे खूप काही आहे. तुमच्यासारखं बनणं प्रत्येकाला सोपं नाही. तुमच्यासारखं बनणं खूप कठीण आहे. जेव्हापासून तुमच्यापासून मी लांब गेली आहे तेव्हापासून माझ्या मनात काहीतरी तुमच्याबद्दल मोकळी जागा आहे. मी पण आता तुमच्यासारखी बनण्याचा प्रयत्न करत आहे, तरी पण माझ्या मनात ती मोकळी जागा तशीच आहे. किती पण प्रयत्न केला तरी ती मोकळी जागा कोणीच भरून काढू शकत नाही. महेश म्हणाला की मी जातो. तर माया म्हणाली की थांबा ना थोड्या वेळ, तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. महेश म्हणाला की काय विचारायचं आहे. आपण दोघं पहिल्यासारखं एकत्र येऊ शकत नाही का. महेश म्हणाला की नाही, माझं मन आता आपल्या दोघांना एकत्र पाहू शकत नाही. माया म्हणाली की माझ्या नावावर जेवढी प्रॉपर्टी आहे मी तेवढी प्रॉपर्टी दान करून तुमच्यापाशी यायला तयार आहे. माझ्यासोबत मी काही सुद्धा घेऊन येणार नाही. प्लीज मला तुमच्याबरोबर राहायचं आहे. महेश म्हणाला दान करण्याची काहीच गरज नाही. त्यापेक्षा गरीब लोकांची फुकट ट्रीटमेंट करा. त्याच्यासारखी सेवा जगात दुसरी कोणतीच नाही. माया म्हणाली की तुम्ही जे म्हणसाल ते मी करायला तयार आहे, परंतु मला तुम्ही पाहिजे आहात. तुमची साथ मला पाहिजे आहे. महेश म्हणाला की मी एकाचा होऊ शकत नाही. ही पृथ्वी माझं घर आहे आणि मी सगळ्यांचं आहे. उद्यापासून मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये येऊ शकणार नाही. तुम्ही कोणी दुसऱ्याला माझ्या जागेवर जॉईन करू शकता. त्यानंतर महेशने काहीच ऐकलं नाही किंवा बोललाही नाही आणि तेथून निघून गेला. माया भरल्या डोळ्यांनी महेशच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तोपर्यंत बघत होती जोपर्यंत महेश तिला दिसत होता. तिच्या मुलाने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती शुद्धीवर आली. आई, आतमध्ये चल, बाबा कधीच निघून गेले आहेत. आई, एखाद्या माणसाला पहिल्यांदा हरवल्यावर तो माणूस परत आपल्याला सापडत नसतो. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.